मुंबईसह देशभरामध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे युतीतल्या ब्रेकअपचा नेमका फायदा कुणाला होणार? स्वबळावर लढताना शिवसेनेचा भगवा मुंबईवर फडकणार की भाजप विजयाचं कमळ फुलवणार? आणि याच प्रश्नावर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी एबीपी माझाने नेट सर्व्हे केला आणि या सर्व्हेमध्ये जनतेने शिवसेनेच्या बाजूने सध्या कौल दिलेला आहे. आणि या सर्वे संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी जाऊया एबीपी माझाच्या वेब टीमकडे. आपले प्रतिनिधी रोहित आपल्या सोबत आहेत. रोहित, एकीकडे शिवसेना नेटाने उभी राहिलेली दिसते, मात्र एबीपी माझाच्या नेटवर वेबसाईटवर नेमकं काय चित्र समोर येते? अश्विन, काल उद्धव ठाकरेंनी तुफान बॅटिंग केली त्यांच्या सभेमध्ये आणि त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की युती तुटणार. त्यानंतर आपण तात्काळ नेट सर्वे घेतला आणि त्या नेट सर्वेच्या आधारे आपल्याकडे जे आकडे हातात आले त्यावरनं आपल्याला असं स्पष्टपणे दिसते की नेटिझन्सचा कौल तरी हा शिवसेनेकडे आहे. आपण पहिला प्रश्न बघूयात. शिवसेने स्वबळावर मुंबई काबीज करू शकेल का? तर हो, असं 73% लोकांचं मत आहे. जवळजवळ 73% लोक म्हणत आहेत की हो, आम्ही शिवसेना स्वबळावर मुंबई काबीज करू शकेल. तर 27% लोकांचं मत आहे की नाही, असं नाही होऊ शकत, शिवसेना स्वबळावर सत्ता काबीज करू शकत नाही. तर यासोबत आपण दुसरा प्रश्न असा विचारला होता की युती तुटल्यानंतर सेनेने केंद्र आणि राज्यातून बाहेर पडावं का सत्तेतून? तर 69% लोकांना असं वाटतं की हो, त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला हवं होतं. तर 31% लोक म्हणतात की नाही, सत्तेतून बाहेर पडणं चुकीचं होईल. तर युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा नक्की कोणाला होईल हा महत्त्वाचा प्रश्न होता की युती तुटली आहे, हा मोठा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला, पण याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे? तर नेटिझन्सचं असं म्हणणे की हो, याचा सर्वात जास्त फायदा हा शिवसेनेला होणार आहे. तब्बल 75% लोक असं म्हणत आहेत की शिवसेनेने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. तर 25% लोकांचं म्हणणं आहे नाही, की याचा फायदा हा भाजपला होईल. याप्रमाणे आपण चौथा प्रश्न त्यांना असा विचारला होता की महापालिका निकालानंतर शिवसेना भाजपाने पुन्हा एकत्र येतील का? हा पॅटर्न आपल्याला कल्याणमध्येही बघायला मिळाला, विधानसभेतही आपल्याला बघायला मिळाला. तर हा पॅटर्न पुन्हा मुंबईतही दिसू शकतो का? तर नेटिझन्सचं म्हणणं आहे, 57% नेटिझन्सचं म्हणणं की हो, असा पॅटर्न आपल्याला दिसू शकतो. तर 43% लोकांचं मत आहे की नाही, असा पॅटर्न दिसू शकत नाही. आणि आपण शेवटचा प्रश्न असा विचारला होता की राष्ट्रवादी काँग्रेसला या युती तुटण्याचा फायदा होऊ शकतो का? तर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की नाही, याचा असा काही फायदा फारसा होणार नाही. ही जी थेट लढत असणार आहे ती भाजप आणि शिवसेनेमध्येच असेल. काँग्रेस राष्ट्रवादी इथे कुठेही स्पर्धेत नसेल. अश्विन, निश्चित. मला एक सांग रोहित, या सगळ्या संदर्भात हा जो सर्वे घेण्यात आलेला होता, नेमका ह्याचा सॅम्पल बेस जो आहे तो नेमका कशा प्रकारे होता आणि कशा प्रकारे हा सगळा सर्वे कुठे कुठे घेण्यात आला? हा सर्वे आपण फेसबुक, ट्विटर आणि आपल्या वेबसाईटवरती घेतला होता. तर वेबसाईटवरती तब्बल 10,000 पेक्षा अधिक लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं. तर फेसबुकवरती जवळजवळ 15,000च्या वर लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं. ट्विटरवरही मोठ्या प्रमाणात लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं. तर नेटिझन्सचा कौल हा मोठ्या प्रमाणात लोकांचं नेटच्या द्वारे त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे. अश्विन, रोहित, या सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा सध्या तरी नेटमधून जो कौल येतोय तो शिवसेनेच्या बाजूने आहे.